भोळ्या दिसणाऱ्या महिलेचे भयंकर कांड, गावातील पुरुष पळाले, प्रायव्हेट पार्ट असं भयंकर प्रकार. भोळा चेहरा, साधा आयुष्य, शांत गाव आणि अचानक उघड झालेली अशी घटना की ज्याने संपूर्ण गाव दहशतीत गेलं. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील गोंदीखेडा गावात घडलेली ही घटना सुरुवातीला साधी वाटत होती, पण जशी जशी तपासाची दिशा बदलत गेली तसं तसं या घटनेमागचं भयंकर सत्य समोर येऊ लागलं. रात्रीची वेळ, गाव झोपेत आणि अचानक एका घरातून आलेल्या किंकाळ्या. लोक घाबरून बाहेर पडले. काही मिनिटातच गावात बातमी पसरली, घरातील पुरुषाचा खून झालेला आहे. लोक घटनास्थळी जमा झाले. घरात सगळं अस्ताव्यस्त, वस्तू इकडे तिकडे फेकलेल्या आणि एका कोपऱ्यात रडत बसलेली ही प्रियंका. तिचे हातपाय बांधलेले, चेहऱ्यावर भीती. तिने सांगितलं, रात्री काही अज्ञात लोक घरात घुसले, त्यांनी हल्ला केला आणि तिच्या पतीची हत्या करून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घरात रक्ताचे डाग आणि देवकृष्ण नावाच्या व्यक्तीचा मृतदेह. परिस्थिती पाहता दरोड्याचा प्रयत्न वाटत होता. गावातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी पंचनामा केला. प्रियंकाचं रडणं, तिची अवस्था, सगळं खरं वाटत होतं. पण काही गोष्टी पोलिसांच्या लक्षात आल्या. घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचे ठोस पुरावे दिसत नव्हते. तपास अधिक खोलात गेला. पोलिसांनी शेजाऱ्यांची चौकशी सुरू केली. काहींनी सांगितलं या दाम्पत्यात बराच काळ वाद सुरू होते. ही माहिती तपासासाठी महत्त्वाची ठरली. देवकृष्ण आणि प्रियंका यांच्या नात्यात तणाव असल्याचं स्पष्ट झालं. नातेवाईकांनी सांगितलं की प्रियंका अनेकदा पतीला रंगावरून टोमणे मारत असे. वाद वाढत होते. घरात शांतता नव्हती. तपास अधिक गडद होत गेला. पोलिसांनी प्रियंकाच्या मोबाईलची तपासणी केली. कॉल डिटेल्स तपासले गेले आणि इथूनच प्रकरणाला नवं वळण मिळालं. मोबाईलमध्ये एका व्यक्तीशी वारंवार संपर्क असल्याचं दिसलं. कमलेश नावाच्या व्यक्तीशी तिचं सातत्याने बोलणं होतं. पोलिसांना संशय आला. कमलेशची चौकशी सुरू झाली. सुरुवातीला तो टाळाटाळ करत होता, पण तांत्रिक पुरावे त्याच्या विरोधात जमा होत होते. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पुन्हा तपास केला. घरातील वस्तूंची स्थिती पाहता दरोडा बनावट वाटत होता. काही वस्तू मुद्दाम फेकल्यासारख्या वाटत होत्या. प्रियंकाच्या विधानातही विसंगती दिसून लागली. वेळ, परिस्थिती, हल्लेखोरांची संख्या, तिच्या उत्तरांमध्ये बदल होत होते. पोलिसांनी दोघांवर लक्ष ठेवलं आणि चौकशी कडक झाली. काही तासातच कमलेश तुटला. त्याने धक्कादायक माहिती दिली. त्याने सांगितलं प्रियंकासोबत त्याचे 2020 पासून प्रेमसंबंध होते. दोघांनी मिळून देवकृष्णला हटवण्याचा कट रचला होता. ही माहिती मिळताच पोलिसांनी प्रियंकाची पुन्हा चौकशी सुरू केली. सुरुवातीला ती नाकारत होती, पण पुरावे तिच्या विरोधात होते. शेवटी तीही तुटली. तिने संपूर्ण कट उघड केला. दोघांनी मिळून देवकृष्णचा खून करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घेण्यात आली. सुरेंद्र नावाच्या व्यक्तीला या कामासाठी सुपारी देण्यात आली होती. सुमारे 1 लाख रुपयात खून ठरवण्यात आला. ठरल्याप्रमाणे रात्री देवकृष्ण गाढ झोपेत असताना घरात प्रवेश करण्यात आला आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. देवकृष्णला प्रतिकाराची संधीच मिळाली नाही. त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घरात दरोड्याचा बनाव रचण्यात आला. वस्तू अस्ताव्यस्त टाकण्यात आल्या. प्रियंकाचे हातपाय बांधले गेले. यानंतर प्रियंकाने आरडाओरडा केला. लोक जमा झाले आणि संपूर्ण घटना दरोडा असल्याचं दाखवण्यात आलं. मात्र पोलिसांनी अवघ्या 36 तासात या प्रकरणाचा छडा लावला. प्रियंका आणि कमलेश यांना अटक करण्यात आली. तिसरा आरोपी सुरेंद्र फरार असून त्याचा शोध सुरू आहे. भोळा चेहरा, शांत स्वभाव आणि आत दडलेला भयंकर कट. शेवटी सत्य समोर आलं. दरोडा नव्हता, ती स्वतःचीच खुनाची कहाणी होती. ती स्वतःच खुनी होती. प्रियंकासोबत मिळून प्रियंकाने स्वतःच्या पतीचा खून घडवून आणला होता आणि त्यामुळे हे संपूर्ण गाव हादरलं.